हॅलो फ्रेंड्स, जय श्री महाकाल. खूप दिवसांनी मी बोलण्यावर व्हिडिओ शेअर करते आहे. जरा कामानिमित्त मी बिझी होते आणि आज असं मला संवाद या विषयावर खूप बोलू वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते आहे. आपण संवाद साधतो का हो? खरंच आपल्यात संवाद होतो का? मग तो हजबंड वाईफ असो, आई वडील असो, मित्रमैत्रिणी असो, किंवा मग मुलं. आजकाल तर मुलांशी संवाद साधणं खूप गरजेचं झालं आहे. कारण की धावपळीच्या जीवनामध्ये किंवा दोघेही आई वडील हे नोकरीनिमित्त बाहेर असतात दिवसभर, किंवा मग वडील बाहेर असतात, आई घरी असते. आईला घरातली बरीच कामं असतात. हाऊसवाईफ आहे म्हणजे असं नाही की तिच्याकडे काहीच काम नाही, उलट सगळ्यात मोठी जबाबदारी तिची असते. तर मग मुलं शाळेतनं येतात, मग तिची अर्धवट कामं झालेली असतात किंवा करणं येतात. मग आल्या आल्या त्यांना काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी बोलायचं असतं. आणि मग ते लगेच शाळेतल्या गप्पा शेअर करायला लागतात, बोलायला लागतात. आणि मग आपलं तिथे शिस्त एक चालू होते. आधी शूज जागेवर काढ, जेवायला बस, तोंड हात पाय धु, कपडे जागेवर ठेव, बॅग अशी का केली, हे असं का केलं, ते तसं का केलं. लगेच आपण आपला कुठला तरी राग त्यांच्यावर काढायला लागतो, किंवा मग आपण एक शिस्तीचा भाग म्हणून त्यांना काहीतरी शिकवत असतो. पण मग हे कितपत योग्य आहे? बरं ठीक आहे ना, शिस्त लावलीच पाहिजे, आल्यावर सांगायलाच पाहिजे, शूज जागेवर ठेव, सॉक्स जागेवर ठेव, सगळ्या गोष्टी जागेवर ठेव. पण मग ते करता करताही तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकतात ना, बोलू शकतात. खूप गरजेचं आहे, कारण की एकमेकांच्या मनांची जर देवाणघेवाण झाली तर मग ते मुलं हट्टी बनतात आणि मग त्यांना काहीच कळत नाही की मग आपण कोणाशी बोलावं, कोणाशी व्यक्त बोलावं. आणि त्या गोष्टी तिथेच संपतात. मग त्याला त्याच्या मित्राचं, स्टुडंट असेल तर त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींचं किंवा घरातलं काही ना काही एकमेकांशी बोलायचं असतं, सांगायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं. आणि मग ते तिथेच राहतं. मग ते शाळेतलं शाळेत असतं, क्लासमधलं क्लासमध्ये असतं. असं तुम्ही बोला, बरं ठीक आहे, आज काय झालं तुझ्या शाळेत, काय झालं तुझ्या फ्रेंड्सबरोबर, काय मस्ती केली, काय गप्पा मारल्या, काय मारामारी केली, असं त्यांच्याशी बोलायला लागा. म्हणजे ते आपले फ्रेंड्स होतील. आणि मग आज ते कोणतीच गोष्ट लपवणार नाही, पुढेही लपवणार नाही. आणि त्यांना आई वडील हे एक धाक म्हणून, शिस्त म्हणून असणारे पॅरेंट्सने वाटणार, आपल्या फ्रेंड्स म्हणून वाटतील. आणि ही दुनिया गोल आहे. आज आपण त्यांना वेळ नाही दिला, तर मग उद्या फिरून हे चक्र परत आपल्यावरच आहे. जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा त्यांच्याकडे वेळ नसेल. आणि मग तेही मोबाईलमध्ये, ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये, पार्टीमध्ये व्यस्त असतील आणि तुम्हाला ते वेळ देऊ शकणार नाही. आणि भलेही मग तुम्ही आत्ता सॅटर्डे संडे सुट्टी असाल, मग तुम्ही हॉटेलिंगला जा, मॉलमध्ये जा, अमुक ठिकाणी जा, दुनियाभरचं फिरून या. पण मग त्याला काही उपयोग नाही आहे जर मनाची देवाणघेवाण झाली नाही, संवाद झाले नाही, तर मग एकमेकांची मनं समजणार नाही. हा विषय थोडासा गंभीर आहे, पण विचार करा. खूप घरांमध्ये असं होतं की खूप खूप दिवस कोणाशी बोलल्याच जात नाही, गप्पाच होत नाही. कारण की धावपळीच्या म्हटलं ना, की धावपळीच्या जगामध्ये पॅरेंट्स हे बाहेर असतात. पण मग असं नका करू. तुम्ही अशा वेळा ठरवा, दुपारी वेळ असेल, संध्याकाळी वेळ असेल, रात्री वेळ असेल, जेवणाच्या वेळेस एकमेकांशी गप्पा मारा, बोला. टी व्ही बघताना बोला की काय झालं तुझ्या शाळेमध्ये, काय झालं तुझ्या क्लासमध्ये. जर ॲक्टिव्हिटीचे क्लास लावलेले असेल तर तिथल्या विचार त्यांना सांगा, तुमच्याबद्दल त्यांना सांगा. सगळं असं बोलत राहा. त्यामुळे कसं आहे की त्यांनाही फ्री माइंडने जगता येईल. नाही तर नुसताच अभ्यास, नुसताच क्लास, नुसतंच जाणं, पाट्या टाका, हे सगळं सोडा. आणि संवाद हा तितकाच महत्त्वाचा ठरवा लाईफ जगताना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बाय, टेक केअर.